देवी, आमचं सगळं धान्य जळून गेलं, आकार माजलाय सगळा. अहो, काय करावं काय नको काय कळना झाले. आभाळ फाटलंय आणि जमिनीला पागदाड पडलंय, अशी परिस्थिती झाली. आता काय करावं आम्ही? आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा, अन्यथा आमचं जगणं कठीण होईल. परंतु हे सगळं धान्य असं जळून कसं गेलं माहित नाही. हो, सगळे गावकरी गाढ झोपेत असताना कुणीतरी घरात शिरलं. आणि त्यानं सगळं घराघरातलं धान्य बाहेर नेलं. त्या चोराला धान्य चोरून न्यायचं होतं, पण मग सगळ्या गावकऱ्यासनी जाग आली आणि ते त्यानं जाळून टाकलं असेल. असं काहीतरी झालं असेल. नाही, असं नसणार. जर तसं असतं तर त्या चोराने सगळं धान्य जाळून टाकायची मेहनत घेतलीच नसती. त्याने ते धान्य तिथे तसंच सोडून दिलं असतं. कोणीतरी ते जाळलंय याचा अर्थ त्याची इच्छाच होती हे धान्य नष्ट करायची. पण मग आता आम्ही काय करायचं देवी? काळजी करू नका, आम्ही तुमच्याकडे पाहायला आहोत. अशा कठीण प्रसंगात आमच्या धान्य कोठारात असलेला धान्य साठा आपण वापरूया. देवी, धान्य साठा पुरेसा नाहीये. गावकऱ्यांना दीर्घकाळ पुरणार नाही तो. पुढची चिंता आपण नंतर करूया. आधी आता सगळ्या लोकांचं पोट भरणं गरजेचं आहे. सेविके, या सगळ्यांना आपल्या धान्य कोठारात घेऊन जा. तिथे जो कोणी पहारेकरी असेल त्याला या सगळ्यांना धान्य द्यायला सांग. जशी आज्ञा देवी. आई राजा, आई राजा, आई राजा. चला माझ्यासोबत या. देवी, भक्तांच्या व्यथा ऐकून तुम्ही खरंच विरघळून जाता. तुमचं काळीज हेलावतं. भक्तांना संकटातून बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला स्वस्थता मिळत नाही. आत्ता सुद्धा भक्तांच्या व्यथा पाहून तुम्ही हळहळला, परंतु तरीही किती योग्य आणि अचूक निर्णय घेतला. गावकऱ्यांसाठी हाच उपाय योग्य ठरेल. हा उपाय केवळ गावकऱ्यांसाठी नाहीये. जी व्यक्ती गावात शिरून कारवाया करते आहे त्या व्यक्तीसाठी हे जाळं आहे. त्या व्यक्तीला जेव्हा कळेल की गावात प्रत्येकाकडे धान्य आलंय, तेव्हा ती व्यक्ती पुन्हा हल्ला करेल. आणि ह्यावेळी तू जाऊन त्याला पकडायचंस. आम्हाला जाणून घ्यायचंय की ती व्यक्ती कोण आहे. ती व्यक्ती कोण आहे हे आम्हाला माहित आहे देवी. काय ग? हो, गावात केवढा गोंधळ चाललाय. गावकऱ्यांच्या घरातलं धान्य कुणीतरी चोरून जाळून टाकलं म्हणे. आता समदे गावकरी गेलेत त्या देवीकडे मदत मागायला. बघा, मी म्हणलं होतं की नाही का ह्या येळी सुद्धा गावात हाहाकार माजवेल. आता अन्नाशिवाय कोणाचं भागतं का? अगं पण ते गावकरी देवीकडे गेलेत. आता ते देवी काय तर जादू टोना करून धान्य निर्माण करून आपल्या भक्तांची मदत करेलच की. नाही माई अक्का, मला असं नाही वाटत. असुरांशी लढताना देवीच्या शक्तीचा क्षय झालाय आणि तिला जर एवढं धान्य निर्माण करायचं असेल ना, तर तिला तिची लय शक्ती खर्च करावी लागेल. त्यामुळं आता समदे गावकरी
तिच्या दरबारातून जेव्हा रिकाम्या हाताने परत येतील ना, मग समजाना आपण पटवून देऊ देवी त्यांच्या काय बी कामाची नाही हाय, आणि मग त्यांचा देवीवरचा विश्वास बी उडल. हो पाटील, कदम बाबा, हे काय? ही पोती कसली? अहो माया का, आमच्या बऱ्याच जणांचं धान्य रात्री कुणीतरी चोरून नेऊन जाळून टाकलं ना. आता ही देवी आईनं दिलंय तिच्याकडचं धान्य. काही दिवस काळजी नाही बघा. काय सांगताय? देवीनं चमत्कार करून धान्य निर्माण केलं? अहो नाही, चमत्कार नाही केला. अहो देवीच्या कोठारातच होतं धान्य. अहो ते काढून तिनं समजा गावकऱ्यासनी दिलं. देवी आई लय महान आहे. अहो तिची कृपा आहे समजा गावावर. आता कुणालाच काही कमी पडणार नाही. बरोबर, चला जाऊया. काय गये, तू तर म्हणत होतीस आपण काय काय करायचं म्हणून, पण ह्या देवीने तर सगळ्या करण्यावरती पाणी फेरलं. आता काय करायचं? तिनं काय बी केलेलं असलं तरी बी ती चमत्कार करू शकत नाही, हे तर कळलंय ना आपल्याला. असं किती धान्य असेल तिच्या कोठारात? समज तर तिनं देऊनच टाकलं, आणि आता जर ते बी धान्य नष्ट झालं तर गाव उपाशी मरल. म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू? आता तुम्ही बघाच मी काय करते ते. शुंभा, तुला खरंच गावात चोरी करणारी व्यक्ती माहिती आहे? हो देवी, आम्ही तिला चांगलंच ओळखतो. तिचं नाव मनू आहे. ती आमची खास दासी आहे. आपण हे इतक्या खात्रीनिशी कसं सांगू शकता शुंभाराणी? कारण प्रल्हाद जेव्हा देवींना भेटायला आला होता तेव्हा त्याची मावशी पुन्हा गावामध्ये आल्याचं सांगत होता. तुला माहितीये का, माझी मावशी घरी आली आहे बऱ्याच दिवसांनी. आणि त्याची मावशी म्हणजेच मनू हे आम्ही ओळखलं. कारण आम्ही तुम्हालाच त्रास देण्यासाठी तिला गावामध्ये पाठवलं होतं. शुंभा, तू? हो, देवीवर श्रद्धा नसलेल्या घरामध्ये तिला पाठवायचं असं आम्हीच ठरवलं होतं. तू सांगतेस तसंच झालंय गावात. तिनेच गावात प्रत्येकाला सैतानवटीच्या बिया वाटल्या होत्या. प्रल्हादने आम्हाला सगळं काही सांगितलं होतं. तू देवीचा मोठा भक्त आहेस ना, मग मला तुला काहीतरी द्यायचं आहे. हे देवीचं मूळ मायेचं बीज आहे. हे काय? अगं हे देवी आईचं मूळ मायचं बीज गावात समद्यांकडे आहे. कुणी सांगितलं? आणि हे घालायला कुणी दिलं? माझी मावशी आली आहे ना घरी राहायला, तिनं दिलं हे. देवीची भक्त आहे ती. परंतु तिची आणि आमची भेट कधीच झाली नाही. प्रल्हादच्या बोलण्यातून नेहमी हाच उल्लेख आलाय की ती आमची भक्त आहे. देवी, हे सुद्धा आम्हीच रचलेलं एक नाटक होतं. आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण करण्यासाठी आम्ही असं ठरवलं की जर का ती देवीची भक्त होऊन
तिने वाईट कामं केली तर लोकांचा आपल्याबद्दलचा विश्वास उडेल. तुम्हाला ठाऊक आहे ना, एखादं खूप मोठं झाड जर संपूर्णपणे नष्ट करायचं असेल ना, तर केवळ त्याच्या खोडांवर, त्याच्या फांद्यांवर घाव घालून चालत नाही, तर तो घाव त्याच्या मुळावरही घालावा लागतो. ते झाड म्हणजेच तुळजापूर. ह्या सैतानवटीच्या बिया आहेत. आपल्या नवीन योजनेनुसार तू गावामध्ये जाऊन प्रत्येक त्या घरामध्ये जाऊन ह्या सैतानवटीच्या बिया पोहोचवण्याचं कार्य करायचंयस. देवींविरुद्ध असं कारस्थान केलं तुम्ही, त्या अशा कारवाया करणं लज्जास्पद नाही वाटलं तुम्हाला? धाडस तरी कसं झालं तुमचं असं वागायचं? पद्मा, जरा शांत हो. हे बघ, शुंभा आधी आपल्या विरुद्ध गोट्यात होती. आमच्या विरोधात लढणे हा तिचा धर्म होता, जो तिने पाळला. आता तिने आपल्या समोर तिचे सगळे गुपित उघडले आहे. त्यामुळे तिच्यावर संशय घेण्यासारखं आता काही कारण नाहीये. परंतु देवी, ह्या विषयावर आता आम्हाला बोलायचं नाहीये. त्यापेक्षा आता आपण एक योजना करू. आज रात्री तू आणि शुंभा गावात जा. जर ती मनू पुन्हा काही कारस्थान करत असेल तर तिला अडवा आणि शासन करा. देवी, तुम्ही मला जी आज्ञा द्याल ती मी पार पाडेन, परंतु माझी एक अट आहे. मी शुंभा राणींसोबत कुठेही जाणार नाही. माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. वाटल्यास मी एकटी त्या मनुष्य लढे. तशीही ती मनुष्य आहे आणि मी योगिनी. मी तिला सहज हरवू शकते. परंतु काहीही झालं तरी मी शुंभा राणींसोबत जाणार नाही. तिचं म्हणणं योग्य आहे. ती आमच्यावर का विश्वास ठेवेल? मनू आमची खास दासी होती. त्यामुळे जर का आता ती आमच्या समोर आली तर तिच्यासोबत लढताना आम्ही असमर्थ ठरू. तेव्हा आम्हाला असं वाटतं देवी की पद्माने एकटीनेच गावात जावं. तेच योग्य आहे. येतो. पद्मा, शुंभा आता आम्हाला शरण आली आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवावा लागेल. देवी, विश्वास जिंकायचा असतो. जर तिने तो जिंकला तर मी नक्की तिच्यावर विश्वास ठेवेन. परंतु सध्या ती परिस्थिती नाही. कारण ती कोणत्या क्षणी काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही. तुझ्याच मागावर होते मी. अखेर सापडलीसच.
तू माझ्याशी लढायचा विचार करतेस? कदाचित तू हे विसरतेस की तू केवळ एक सामान्य मनुष्य आहेस आणि मी देवींची योगिनी, युद्ध कलेत पारंगत आहे मी. ही तलवार खास असुर नरेशांनी मला दिली हाय. ही अजय्य तलवार हाय. मला तुझ्याशी लढावंच लागणार नाही. माझी ही तलवारच तुझ्याशी लढणार हाय. अगं बाई, लयच भारी तलवार आहे. मला तर वाटलंच नव्हतं, कल्पना मी केली नव्हती. लयच भारी आहे. मला हरवणार होतीस ना, पण तू मला नाही हरवू शकत आणि मला कुणीच नाही हरवू शकत. मी तुला सहज हरवू शकते. माझ्याशी लढ, बघू कोण जिंकतय, तू की मी. कोण आहेस तू? तोंड का दाखवत नाहीस? पण जाऊ दे, मी तुला हरवल्यावर तुला तोंड दाखवायची जागाच राहणार नाही. तू ठीक आहेस ना? शुभराणी, तुम्ही योग्य वेळी येऊन माझा जीव वाचवलाय. पण मा, हे सगळं आपण नंतर बोलूयात. आधी इथून चल, चल लवकर. हे तुळजाने तुझं नाक कापलेलं नाही,
तू आमचं नाक कापलं आहेस. तुळजाचा शक्ती क्षय झाला असं मला कळलं, म्हणून तुला तिच्यावर आक्रमण करायला पाठवलं. आणि मग तुझी ही अशी अवस्था कुणी केली? ती पद्मा, तुळजाची सखी, तिनं हल्ला केला माझ्यावर. काय? तुळजाच्या सखीने तुला पराभूत केलं? होय. नाही, हे शक्य नाही. आमचा यावर विश्वास नाही. आम्ही तुला जे शस्त्र दिलं होतं ते अजय्य होतं, आणि तरीही तुझा पराभव कसा झाला? आम्ही त्या शस्त्रानं त्या पद्माला हरवलंच होतं, पण तिच्या बरोबर आणखी एक स्त्री होती. तिला ओळखलं नाही आम्ही, तिचा चेहरा बी झाकलेला होता. पण असुर नरेश, ती लय शक्तिशाली होती. म्हणजे तुझ्याकडे ते अजय्य शस्त्र असतानाही तुला त्या स्त्रीने हरवलं? वय, तिनंच आमची अवस्था केली. तिच्या बरोबर आणखी एक स्त्री होती. ती लय शक्तिशाली होती. आणखी एक स्त्री होती. ती लय शक्तिशाली होती.